नमस्कार मंडळी, मी प्रीती. पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवरात्रीचा आजचा चौथा दिवस आणि चौथी माळ. नवरात्रीच्या या 9 दिवसात देवी वेगवेगळ्या रूपात आपल्याला दर्शन देत असते. नवरात्रीच्या आजच्या चौथ्या दिवशी देवीने कुष्मांडाचे रूप धारण केले आहे. कुष्मांडा या देवीला 8 हात आहेत, म्हणून हिला अष्टभुजा देवी ही म्हटले जाते. या निमित्ताने आज आपण आलो आहोत चिंचवड मधील कालिका माता आईच्या दर्शनाला. चला तर मग या मंदिराविषयी आणि देवीविषयी जाणून घेऊया. तर आज आपण चिंचवड मधील कालिका माता मंदिरात आलो आहोत. हे मंदिर सरदार रामभाऊ गावडे यांनी उभं केलं होतं आणि आता नगरसेवक राजेंद्र गावडे हे या मंदिराचा देखभाल करत आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण या मंदिराविषयी जाणून घेऊया. नमस्कार सर. तर आपलं हे मंदिर फार जुनं आहे. 1968 साली काहीतरी हे मंदिर उभारण्यात आलं. हो बरोबर. तर मग या मंदिराविषयी, ह्या मंदिराची वैशिष्ट्य काय आहे? आता सांगितलं त्याप्रमाणे सरदार रामभाऊ रखमाजी गावडे जे आमचे आजोबा होते, तर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर म्हणजे मांढरची ती काळूबाई आहे, तर तिच्या दर्शनाला ते जायचे. तिचे निस्सीम भक्त होते, तर वयोमानाप्रमाणे त्यांना नंतर तिकडे जाता येत नव्हतं, म्हणून मग त्यांनी देवीची या ठिकाणी चिंचवडमध्ये स्थापना केली. आणि 1968ला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यावेळेला त्या मंदिराचा स्थापना आणि नंतर सर्व विधी वगैरे त्यांनी सुरू केले. 2008 साली म्हणजे त्यावेळेला सरदार गावडे नव्हते, परंतु मग रस्ता रुंदीकरणात ते मंदिर जात असताना आम्ही ते आमच्या जागेतच शिफ्ट केलं आणि दाक्षिणात्य पद्धतीने त्या मंदिराची आम्ही पुनरुभारणी केली आणि नंतर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आणि या मंदिराची ख्याती अशी आहे की म्हणजे मी स्वतः याचे अनुभव घेतलेले आहेत की काही प्रसंग असे होते की त्यांनी ज्या भक्तांनी या ठिकाणी येऊन देवीकडे काही मागितलं असेल तर त्याचं त्यांना त्या फायदा झाला. त्यांचे नवस वगैरे जे होते त्या नवसेला ही देवी पावली. तर 2008 साली मग ह्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर नवरात्र उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि पौष पौर्णिमा जी मांढर देवीची यात्रा असते ती. सरदार रामभाऊ गावडे हे भक्त होते, असीम भक्त होते. मग त्यांनी हे त्यांच्या स्वइच्छेने ही मूर्ती प्रस्थापित केली की आपली ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे? नाही, ही मूर्ती त्यांनी राजस्थानमधनं आणलेली आहे, जयपूरमधनं, आणि मग तिची इथं प्राणप्रतिष्ठा केली. परंतु आपण म्हणतो ना की मूर्तीमध्ये देव पण हे खूप भक्तांनी किंवा त्यांनी त्याच्यात भक्ती केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर जितके भक्त येतात त्याप्रमाणे ते वाढत जातात. तर त्या मूर्ती पाषाणाची जरी असली, काळा पाषाण हा विशेष म्हणजे त्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये देव आहे याची जाणीव खरोखरच म्हणजे या भक्तांचे जे अनुभव आलेले आहेत ते ऐकल्यानंतर कळतं. एक अनुभव तर असा होता, म्हणजे नवरात्र उत्सव संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी मंदिरात होतो त्यावेळेला एक वयस्कर जोडपं आलं होतं. तर ते रडत होते दोघे. तर मी म्हटलं, काका का रडता? तर म्हटले, अहो की ही माझी बायको आहे आणि हिला डॉक्टरांनी सगळे उपचार झाल्यानंतर सांगितलं होतं की काय उपयोग होणार नाही, पण तो कुणीतरी सांगितलं की अशा या मंदिरामध्ये तुम्ही जा यांना घेऊन. तर त्या मावशीही बरोबर होत्या. म्हटले, पहिल्या दिवशी मला उचलून आणलं होतं आणि म्हटले काय जे मंगळवार शुक्रवार त्यांना यायला सांगितलं होतं ते सगळे झाल्यानंतर त्या रडत याच्यासाठी होत्या की ते स्वतः चालत आल्या होत्या आणि त्या ठिकाणी प्रसाद देत होत्या. मग आता नवरात्रीच्या या 9 दिवसात आपल्या इथं वेगवेगळे कार्यक्रम होत असतील? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथले स्थानिक जे कलाकार आहेत तर त्यांनी बसवलेले मंगळागौर असू देत किंवा अशा पद्धतीचे नृत्याचे कार्यक्रम होतात, भजनं होतात, त्यानंतर गाण्यांचे सुगम संगीताचे कार्यक्रम होतात. काही कलाकार हे एकपात्री कार्यक्रम त्यांचे साजरे करतात किंवा आरोग्य शिबिरं होतात. त्याचबरोबर आम्ही नवोदित कलाकारांसाठी
गेल्या 3-4 वर्षापासून वाद्य वाजण्याच्या स्पर्धा घेतो. त्यानंतर लहान मुलांसाठी चित्रकला, पाककला, त्यानंतर सोलो डान्सच्या स्पर्धा असतात. म्हणजे हा कार्यक्रम जसं वयस्कर लोक तिथं भजनं कीर्तनं करतात, त्यांचा त्याच्यात सहभाग होतो. तसाच लहान मुलं चित्रकला करायला येतात, त्यांचाही त्याच्यात सहभाग असतो. त्यानंतर इतरही महिला ज्या, आता हा खरं तर देवीचा उत्सव आहे, महिलांचा याच्यात सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो, पण त्यांनाही या ठिकाणी भरपूर चांगली संधी मिळते. या ठिकाणी त्यांना स्टेज मिळतं आणि हे एक छोटं जरी स्टेज असलं तरी एक त्यांना पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी काही पुढे जाण्यासाठीची एक पहिली पायरी असेल कदाचित. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा महिलांचा उत्सव आहे, नवरात्र ही महिलांसाठीच आहे असं तर म्हणता येईल. मग आपल्या इथं आरतीला महिलांना मान दिला जातो का? कारण प्रत्येक महिलाची इच्छा असते की आईची आरती आपल्या हातून एकदा तरी व्हावी, त्यामुळे आपल्या इथं आरतीला महिलांना मान दिला जातो का? आरतीला आम्ही काय करतो, 2 ताटं असतात. एक मान्यवर ज्यांना बोलवले ते, आणि दुसरं त्या दर्शनाच्या लाईनमध्ये जे पहिल्या महिला असतात, तर त्यातल्या एक 4-5 महिला, म्हणजे त्या विशेष आहेत किंवा काहीतरी केलेलं कर्तृत्व असं नाही, ज्या पहिल्या 5 येतील त्यांना आम्ही आरतीचा इथं मान देतो. मंदिर बांधण्यात जितकं कला लागते ना, तितकंच त्या कळसामागे सुद्धा काही ना काही गोष्टी असतात. ते कळस सुद्धा काही ना काही वेगळं असतं. मग आपल्या मंदिराचं जे कळस आहे ते काहीतरी वेगळं आहे बाकीच्या कळसांपेक्षा. त्या कळसाचं वेगळेपण काय आहे? आता कळसाचं वेगळेपण म्हणजे हा कळस 2008ला ज्या वेळेला आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्यावेळेला हा कळस केला. या कळसामध्ये हा पूर्ण तांब्याचा हा कळस आहे, त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. आणि आता ते सोनं त्याच्यावर किती आहे, शिल्लक आहे किंवा त्या ऊन वारा पावसात त्याचं, पण तो कळस त्याच्यात सोनं मिक्स केलेलं आहे. आणि मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना त्यावेळेला तर ते खाजगी मंदिर होतं, परंतु त्या मंदिरामध्ये बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या इच्छा होत्या की या मंदिरामध्ये मंदिर तयार होते, तर आमचा याच्यात सहभाग असला पाहिजे. म्हणून मंदिराच्या पायथ्यापासून कळसापर्यंत बऱ्याचशा जणांनी, ज्ञान अज्ञात लोकांनी ते मंदिर पूर्ण करण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा याच्यात आहे. त्यामुळं आज समजा 2-3 वर्षानंतर याचं ट्रस्ट झाल्यावर अशी भावना झाली की खरोखरच हे सार्वजनिक मंदिर होतं आणि आज आपण ते ट्रस्ट केल्यामुळं ते योग्य झालं आहे. ट्रस्ट करणं हे योग्य झालं आहे. आता तो सगळा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालू. तर अशा पद्धतीने आज आपण कालिका माताविषयी एवढी छान माहिती ऐकून घेतली. जसं राजेंद्र गावडे सरांच्या पाठीशी देवीचा हात आहे, तसंच राजेंद्र गावडे सरांचा या मंदिराच्या हातभारात सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्या पिंपरी चिंचवड बुलेटिनशी आणि पिंपरी चिंचवडकरांशी संवाद साधला, याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.